अहिल्यानगर मनपा स्थायी समितीच्या सभापती सुभाष लोंढे बिनविरोध, महिला बाल कल्याण समितीच्या सभापती दीपाली बारस्कर, उपसभापती वर्षा सानप यांची निवड जाहीर करण्यात आली आहे। अहिल्यानगर मनपा स्थायी समितीच्या सभापती पदी सुभाष लोंढे बिनविरोध, महिला बाल कल्याण समितीच्या सभापती दीपाली बारस्कर, उपसभापती वर्षा सानप यांची निवड। महापौर ज्योतिताई गाडे यांच्या हस्ते सत्कार, शहर विकासासाठी काम करण्याची ग्वाही। अहिल्यानगर महानगरपालिका स्थायी समिती तसेच महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती व उपसभापती पदांची निवडणूक निर्णय अधिकारी आनंद भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे। स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपचे नगरसेवक सुभाष लोंढे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली। तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका दीपाली बारस्कर तर उपसभापती पदासाठी भाजपच्या नगरसेविका वर्षा सानप यांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे। यावेळी महापौर ज्योतिताई गाडे आणि उपमहापौर धनंजय जाधव यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केलाय। कार्यक्रमास आयुक्त यशवंत डांगे, नगर सचिव मेहर लहरे, सदस्य बाबासाहेब वाकळे, माजी महापौर गणेश भोसले, मनोज कोतकर, निखिल वारे, सुरेश बनसोडे, मनोज दुल्हम, संध्या पवार, वंदना ताठे, गौरी बोरकर, मीनाताई चोपडा, पूर्णिमा गव्हाळे, सोनाबाई शिंदे, नवनाथ कातोरे, सुनीता भिंगारदिवे, अनिता शेटिया, काजल भोसले, सुनीता कांबळे, अश्विनी लोंढे, शीतल ढोणे, पुष्पाताई बोरुडे, आशाताई कातोरे, रोशनी त्रिंबके, प्रकाश भागानगरे, महेश तवले, बाळासाहेब पवार, बाळासाहेब बारस्कर, रोहन सानप, महेश लोंढे, सतीश शिंदे, सतीश बारस्कर आदी सदस्य उपस्थित होते। निवडीनंतर बोलताना स्थायी समितीचे नूतन सभापती सुभाष लोंढे यांनी सांगितले की प्रशासनाच्या काळात शहरातील घरांचे सर्वेक्षण तसेच पाणीपट्टी वाढीबाबत पुनर्विचार केला जाईल। प्रलंबित प्रश्न जलद गतीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील। शहरातील काही भागांमध्ये असलेल्या पाणी प्रश्नावर लक्ष देऊन नागरिकांना मुबलक व नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील। स्थायी समिती सदस्यांना सोबत घेऊन शहर विकासासाठी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी काम केले जाईल। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून शहर विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असं ते म्हणालेत। महिला व बालकल्याण समितीच्या नूतन सभापती दीपाली बारस्कर म्हणाल्या की शहरातील महिलांचे आरोग्य सदृढ व निरोगी राहावे यासाठी योगा क्लास सुरू केले जातील। महिलांच्या सुरक्षिततेसाठी संरक्षण प्रशिक्षण दिले जाईल। तसेच शहरात विविध ठिकाणी हिरकणी कक्ष सुरू करण्याचा मानस आहे। महिलांसाठी सार्वजनिक शौचालयांची उभारणी तसेच महापालिकेच्या मोकळ्या जागांवर सुसज्ज अंगणवाडी इमारती उभारण्याचे नियोजन करण्यात येईल। महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून नियोजनबद्ध विकास कामे राबविली जातील। तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून समितीसाठी निधी उपलब्ध करून घेतला जाईल। मुलींच्या लसीकरणाबाबत शहरात जनजागृती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले। उपसभापती वर्षा सानप यांनी सांगितले की संत महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचावेत यासाठी संस्कार शिबिरांचे आयोजन केले जाईल। तसेच महिलांचे आणि मुलांचे प्रश्न सोडविण्यासाठी महिला बालकल्याण समिती कटिबद्ध राहील, असे त्यांनी यावेळी सांगितले। स्थायी समितीच्या मीटिंगमध्ये सभापती महिला बाल कल्याण समितीची निवड झाली। त्यामध्ये स्टँडिंग 16 सदस्य, महिला बाल कल्याणचे 16 सदस्य उपस्थित होते। तर मी सर्व सदस्यांचे आभार मानतो। आणि आता आम्ही स्थायी समितीचे सभापती या नात्याने शहरामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, माजी खासदार सुजयदादा विखे पाटील, शहराचे आमदार संग्राम भैया यांच्या माध्यमातून खूप मोठा निधी आणून जे प्रलंबित प्रश्न शहराच्या दृष्टीने आहेत ते आम्ही सर्व मार्गी लावण्याचे प्रयत्न करणार आहोत। आत्ताच इथे पीठासीन अधिकारी माननीय आयुक्त साहेब आणि सगळे स्थायी सदस्य आणि महिला बालकल्याण सदस्य यांच्या समेत आत्ताच माझी महिला बालकल्याण सभापती म्हणून निवड झाली। या निवडीसाठी मी विशेष करून आभार मानेल ते माननीय नामदार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचं, तसेच आपल्या शहराचे लाडके आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांचे आणि खासदार सुजयदादा विखे पाटील यांचे। आज या ठिकाणी माझी महिला बालकल्याण म्हणून सभापती म्हणून निवड झाली। तर जी कामं आपल्या महापालिकेमध्ये महिला बालकल्याणच्या खाली येतात तर नक्कीच या आपल्या शहरामध्ये सर्व महिलांसाठी आणि बालकांसाठी ती कामे मी पूर्ण करण्याचा
प्रयत्न या माझ्या कार्यकाळामध्ये करेल. आपल्या भारतीय संस्कृतीत म्हणतात की यत्र नारी पूजन ते रमते तत्र ही देवता, म्हणजे जिथे नारीचा सन्मान होतो, जिथे नारी सुरक्षित असते, तिथे देवतांचाही वास असतो. त्याचप्रमाणे जर माझ्या नगर शहरामधील, अहिल्यानगर शहरामधील जर नारी सुरक्षित असेल, निरोगी असेल आणि आनंदी असेल, उत्साही असेल, तर नक्कीच आपल्या नगर शहरावर देवदेवतांचे आशीर्वाद राहतील. आणि म्हणूनच यातूनच मी प्रयत्न करेल महिला बालकल्याणच्या विभागातून माझ्या महिला भगिनींसाठी आणि बालकांसाठी कुठे बचत गटाची कामे असतील, कुठे महिलांच्या आरोग्याचा प्रश्न असेल, कुठे संरक्षणाचा प्रश्न असेल, यासाठी मी विशेष करून प्रयत्न करेल. आणि तसेच बालकांसाठी बालसंस्कार शिबिरं असतील किंवा शिक्षणासाठी काही सोयी असतील आणि विशेष करून बालकांचे आरोग्य असेल की जेणेकरून पुढची पिढी ही भावी पिढी ही सुदृढ घडेल, म्हणून मी विशेष करून त्यांच्या आरोग्याकडेही लक्ष देईल. या महिला बालकल्याण समितीतून जी कामे होतील ते पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. नमस्कार, मी वर्षा रोहन सानप. आज माननीय पीठासीन अधिकारी आयुक्त साहेब आणि नगर सचिव साहेब यांच्या उपस्थितीमध्ये, तसेच स्थायी समिती आणि महिला बाल विकास कल्याण समितीचे सदस्य यांच्या इथे माझी महिला बाल कल्याणच्या समितीवर उप सभापती पदी निवड झाली. त्यासाठी मी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, तसेच खासदार सुजय दादा आणि आपले आमदार संग्राम भैया यांची मी खूप आभारी आहे. तसेच सगळे सहकारी माझे नगरसेवक आणि नगरसेविका यांची पण मी खूप आभारी आहे. सगळ्यात आधी तर आम्ही आरोग्य केंद्रे सुरू करण्यावरती त्याच्यावर जास्ती भर राहील की महिलांसाठी जे शौचालय असतील, स्वच्छतागृह असतील, त्याच्यावरती भर देणार आहोत. तसेच बालकांसाठीचे जे पण आहे आरोग्यासाठी त्यांना जे करण्यासारखं आहे ते सगळं करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.